अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला दीप अमावस्येला दीपपूजनाचे महत्त्व, दीपपूजन करण्याची योग्य पद्धत कोणती आणि तसेच लहान मुलांना कणकेच्या दिव्याने का ओवाळतात आणि ओवाळण्याची पद्धत काय आहे याच्याविषयी माहिती सांगणार आहे। तर बघा, आषाढ अमावस्येला दीप अमावस्या असे देखील म्हणतात। ही अमावस्या पितृस्मरण, दीपपूजन आणि आध्यात्मिक साधनेचा दिवस म्हणून ओळखली जाते। या दिवशी पितरांचे तर्पण, पिंडदान, श्राद्ध तसेच पूजापाठ आणि दानधर्म करण्याला अत्यंत महत्त्व आहे। या दिवशी दीपपूजनाला विशेष असे महत्त्व आहे। तसेच लहान मुलांना कणकेच्या दिव्याने ओवाळण्याची पद्धत आहे। तर बघा, यावर्षी दीप अमावस्या 12 ऑगस्ट 2026 बुधवार या दिवशी आहे। म्हणून पितृकर्माशी संबंधित कामे 12 ऑगस्ट रोजी करावीत। आणि तसेच दीप अमावस्या या दिवशी नदीवर जाऊन स्नान करणे तसेच या दिवशी दान करणे हे अत्यंत शुभ मानलं जातं। म्हणून 12 ऑगस्ट रोजी या दिवशी तुम्ही नदीवर जाऊन स्नान तसेच या दिवशी दान करू शकता। तर आता बघूया की दीप अमावस्येला दीपपूजनाचे महत्त्व काय जाणून घेऊया। तर बघा, दीप अमावस्या ही पितृपूजन, दान, दीपपूजन तसेच आध्यात्मिक साधनेसाठी ही तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्रद्धेने केलेले पूजन, सत्कर्म हे अत्यंत पुण्यदायी मानले जाते। आणि तसेच धार्मिक श्रद्धेनुसार दीप म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय। म्हणून आपल्या घरात दीपपूजन केल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन आपल्या घरात सुख समृद्धीचे आगमन होते। आणि तसेच श्रावण महिन्याच्या स्वागतापूर्वी आपले घर आणि देवघर स्वच्छ करून मंगलमय वातावरण निर्माण करण्यासाठी ही परंपरा पाळली जाते। म्हणून दीप अमावस्येला दीपपूजनाचे खूप महत्त्व आहे। तर आता बघूया की दीप अमावस्या या दिवशी लहान मुलांना कणकेच्या दिव्याने का ओवाळतात। तर बघा, आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या या दिवशी लहान मुलांना कणकेच्या दिव्याने ओवाळण्याची खूप जुनी आणि लोकप्रिय लोकपरंपरा आहे। तर दीप अमावस्येला लहान मुलांना कणकेच्या दिव्याने ओवाळणे म्हणजे त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन ज्ञान, आरोग्य आणि सुख आणि समृद्धीचा प्रकाश कायम राहावा अशी प्रार्थना करणे होय। या दिवशी लहान मुलांना कणकेच्या दिव्याने ओवाळल्याने त्यांच्यावर देवी देवतांची कृपा राहते। त्यांना निरोगी आयुष्य, दीर्घायुष्य आणि सुख समृद्धी लाभते आणि नकारात्मक शक्तीपासून संरक्षण होते। या ओवाळण्याच्या विधीमुळे लहान मुलांवरील वाईट नजर तसेच नकारात्मक ऊर्जा आणि अशुभ प्रभाव दूर होतात। आणि तसेच कणिक ही अन्नाचे, तर दिवा हा ज्ञान, तेज आणि सकारात्मकतेचा प्रतीक मानला जातो। कणकेचा दिवा तयार करून त्यात तूप किंवा तेल घालून तो दिवा लावून लहान मुलांना ओवाळणे म्हणजे त्यांच्या जीवनात अन्न, आरोग्य आणि प्रकाश कायम राहावा अशी मंगलकामना व्यक्त केली जाते। तसेच दीप अमावस्यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते। म्हणून या दिवशी मुलांना ओवाळून त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आशीर्वाद मागण्याची परंपरा आहे। बघा, दीप अमावस्या या दिवशी घरातील ज्येष्ठ व्यक्ती लहान मुलांना ओवाळतात आणि त्यांना गोड पदार्थ खाण्यास देतात। यामुळे कुटुंबातील प्रेम, आपुलकी आणि संस्कार पुढील पिढीपर्यंत पोहोचतात। आता बघूया की या दिवशी लहान मुलांना कणकेच्या दिव्याने ओवाळण्याची पद्धत काय। तर लोकपरंपरेनुसार या दिवशी गव्हाच्या कणकेचे छोटे दिवे तयार केले जातात। त्यात तूप किंवा तेल घालून त्यात कापसाची वात घालून दिवा प्रज्वलित केला जातो। मुलांना 3 वेळा किंवा 5 वेळा ओवाळावे। मुलांच्या कपाळावर कुंकू किंवा हळदी कुंकू लावून त्यांना गोड पदार्थ खाण्यास द्यावे
आणि आशीर्वाद द्यावा. तर आता दीपपूजन कसे करावे तर बघा, सर्वात आधी आपल्या घरातील सर्व दिवे स्वच्छ घासून पुसून घ्या. एका पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरा, त्यावर ते सर्व दिवे ठेवा. त्या दिव्यात तूप किंवा तेल घाला, त्यात कापसाची वात वापरा आणि दिवा प्रज्वलित करा. त्यानंतर दिव्याची हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून दिव्याची पूजा करा. दिवा लावल्यानंतर प्रार्थना किंवा श्लोक म्हणा. तर प्रार्थना आणि श्लोक तुम्हाला स्क्रीनवर देते, तुम्ही प्रार्थना किंवा श्लोक म्हणू शकता. त्यानंतर आरती करा. सर्वात आधी गणपतीची आरती करा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीच्या देवतेची आरती करू शकता. तसेच या दिवशी आपल्याला आपले कुलदेवता, कुलदेवीची आरती आपल्याला या दिवशी करायची आहे. आरती झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करा. साखर, दूधसाखर, खडीसाखर किंवा फळे किंवा घरात जे तुमच्याकडे उपलब्ध असेल गोडाचा पदार्थ, त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही दीपपूजन करू शकता. तर दीप अमावस्या या दिवशी मुलांना कणकेच्या दिव्यांनी नक्की ओवाळा. तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.